नमस्कार. कसे आहात सर्व? आपलं मिशन आर्थिक फिट कसं चाललंय? नक्कीच चांगलं चाललं असेल. मी दिनेश सोनवणे आमच्या सर्व टीम बरोबर, आमच्या सर्व टीम सहित आपल्या अर्थ कॅपिटलच्या माध्यमातून आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण फंडामेंटल रिसर्च म्हणजेच शेअर मार्केटचा अभ्यास करत असताना किंवा शेअर खरेदी करायच्या अगोदर आपला फंडामेंटल रिसर्च म्हणजे मूलभूत संशोधन होणं गरजेचं असतं या संदर्भात स्पष्टीकरण दिलं होतं, चर्चा केली होती आणि त्याच्यामध्ये आपण काही 10 मुद्द्यांचा अंतर्भाव केला होता. आणि मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला म्हटलं होतं की ते जे सगळे 10 मुद्दे आहेत ते आपण टप्प्याटप्प्याने त्याच्यावर संवाद साधणार आहोत. तर त्याच अनुषंगाने आजचा जो आपला पहिला मुद्दा आहे तो आपण आज चर्चेला घेणार आहोत. तो जो पहिला मुद्दा आहे तो आहे फायनान्शियल स्टेटमेंट. आता फायनान्शियल स्टेटमेंट त्याला आपण मराठीत आर्थिक विवरण म्हणतो, परंतु त्याला स्पष्ट करायच्या अगोदर मी तुम्हाला काही उदाहरणं देऊ इच्छितो. जसं एखादा डॉक्टर किंवा एखादा वैद्य आपल्या पेशंटची किंवा आपला जो रोगी असेल त्याची नाडी चेक करतो किंवा त्याचा बीपी चेक करतो आणि ते सगळं केल्यानंतर त्याला त्या पेशंटच्या तब्येतीचा एक अंदाज येतो आणि मग आता कुठला उपचार केला पाहिजे याच्याबद्दल तो व्यवस्थितरित्या नियोजन करू शकतो. अगदी त्याच पद्धतीनं आपल्याला फायनान्शियल स्टेटमेंटचा अभ्यास केल्यानंतर म्हणजेच फंडामेंटल रिसर्च मधल्या पहिल्या मुद्द्याचा फायनान्शियल स्टेटमेंटचा अभ्यास केल्यानंतर आपल्याला शेअर खरेदी केला पाहिजे का नाही आणि कुठला केला पाहिजे याच्याबद्दल व्यवस्थित निर्णय घेता येतो असं मी तुम्हाला या उदाहरणाच्या मार्फत सांगू इच्छितो. फायनान्शियल स्टेटमेंटमध्ये 3 पॉइंट्स येतात. पहिला जो पॉइंट आहे तो आहे बॅलन्स शीट. दुसरा जो पॉइंट आहे त्याच्यामध्ये इन्कम स्टेटमेंट येतं आणि तिसरा जो मुद्दा आहे त्याच्यामध्ये कॅश फ्लो स्टेटमेंट येतं. तर आपण क्रमानुसार ते सगळे मुद्दे बघू. पहिला जो मुद्दा आहे तो बॅलन्स शीटचा. आता बॅलन्स शीट म्हणजे काय? तर बॅलन्स शीट म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर एखादी कंपनी आहे आणि त्या कंपनीचा जे काही ॲसेट्स असतील म्हणजे त्यांची जी मालमत्ता आहे त्याचबरोबर त्यांचं जे दायित्व म्हणजे त्याच्या लायबिलिटीज जे असतील या सगळ्यांना मिळूनच आपण त्याचं बॅलन्स शीट म्हणू किंवा त्या बॅलन्स शीटमध्ये येणारे हे 2 महत्त्वाचे मुद्दे असतील. आता ही जी मालमत्ता आहे किंवा त्याचे जे ॲसेट्स आहेत त्याचा मुख्य उपयोग काय असतो बरं? त्याचा मुख्य उपयोग हा असतो की कंपनी या मालमत्तेच्या आधारावर आपली स्वतःची म्हणजे कंपनीची योग्य पद्धतीने प्रगती करू शकते किंवा त्या प्रगतीमध्ये ती वाढ करू शकते. आणि जो दुसरा मुद्दा आहे तो आहे लायबिलिटीजचा म्हणजे दायित्वाचा. याच्यामध्ये कंपनीने आधीच केलेले जे काही व्यवहार असतील त्याच्यामधले जे काही कर्ज असतील जे काही देणं असेल त्याला आपण दायित्व म्हणतो. याच्यामध्ये एक तिसरा ॲडिशनल मुद्दा येतो तो म्हणजे खेळतं भांडवल. त्याला आपण वर्किंग कॅपिटल म्हणतो. वर्किंग कॅपिटल सुद्धा महत्वाची असते कारण वर्किंग कॅपिटल म्हणजेच थोडक्यात कंपनीचे नेहमीचे जे काही खर्च असतात ते खर्च करण्यासाठी जी काही कॅश वापरली जाते, जे काही पैसे वापरले जातात त्याला आपण वर्किंग कॅपिटल असं आपण म्हणतो. हे असं महत्व आपल्या पहिल्या बॅलन्स शीटच्या मुद्द्यामध्ये आहे. सहज सोप्या शब्दात सांगायचं झालं तर एखादे वडील ज्यावेळेस आपल्या मुलीचं लग्न ठरवायचं नियोजन करत असतात त्यावेळेस ज्या मुलाला ती मुलगी द्यायचं त्यांचं धोरण असतं त्यामध्ये त्या मुलाचा ते सर्वप्रथम बॅलन्स शीट चेक करत असतात. म्हणजे त्याचा जो इन्कम असेल किंवा त्याची जी आर्थिक स्थिती असेल ती चेक करायचा त्यांचा प्रयत्न असतो की जेणेकरून पुढचं जे काही दैनंदिन जीवन असेल ते व्यवस्थित जावं हा त्याचा उद्देश आहे असं थोडक्यात सांगता येईल. आता आपण दुसऱ्या मुद्द्याला चर्चेला घेऊ. दुसरा मुद्दा आहे इन्कम स्टेटमेंट. इन्कम स्टेटमेंट म्हणजेच आपण त्याला उत्पन्नाचं विवरण म्हणू मराठीत सांगायचं झालं तर. याच्यामध्ये मुख्यतः 2 मुद्दे येतात. उत्पन्नही येतं आणि कंपनीचा खर्चही येतो. उत्पन्नाचे मुख्यतः 2 प्रकार पडतात. मी हे सविस्तर एवढ्यासाठी सांगायचा प्रयत्न करतोय की आपला कुठं गोंधळ होऊ नये आणि आपल्याला प्रत्येक मुद्दे व्यवस्थितरित्या लक्षात यावेत.
उत्पन्नाचे म्हणजेच इन्कमचे मुख्यतः दोन प्रकार पडतात. एक जो आहे त्याला आपण ग्रॉस इन्कम म्हणतो, म्हणजे मुख्य उत्पन्न म्हणता येईल. आणि दुसरा जो आहे तो दुय्यम इन्कम म्हणजे सेकंडरी इन्कम असं म्हणू शकतो. प्रायमरी इन्कम मध्ये किंवा ग्रॉस इन्कम मध्ये आपण असं सांगू शकतो की त्या कंपनीचं जे काही मुख्य उत्पन्न आहे, म्हणजे एखादी व्हेइकल्स बनवणारी कंपनी असेल तर तिचं जे काही ग्रॉस इन्कम जो असणार आहे तो त्या व्हेइकल्स बनवल्यानंतर, त्या विकल्या गेल्यानंतर जो काही पैसा येतोय, जो काही इन्कम येतोय तो त्यांचा ग्रॉस इन्कम असणार आहे. दुसऱ्या ह्याच्यात म्हणजे दुसऱ्या मुद्द्यात आपण हे सांगू शकतो की त्याचा सेकंडरी इन्कम मीन्स द इन्कम फ्रॉम सेकंडरी सोर्सेस ऑर सेकंडरी ऍक्टिव्हिटीज. याच्यामध्ये मग कंपनीची काही जागा असेल, ती त्यांनी भाड्याने दिली असेल, परंतु त्याच्यामध्ये सातत्य नसतं. म्हणजे हा जो सेकंडरी इन्कम असतो तो सेकंडरी इन्कम हा नियमित स्वरूपाचा नसतो. आणि पहिला जो इन्कम आपण बघितला ग्रॉस इन्कम हा रेग्युलर स्वरूपाचा इन्कम आहे. आता तिसरा म्हणजे कॅश फ्लो स्टेटमेंट जो आहे त्याच्यामध्ये आपण मुख्यतः 3 पार्ट्स केलेत मी मगाशी म्हटल्याप्रमाणे. पहिला जो आहे तो ऑपरेटिंग, दुसरा जो आहे तो इन्व्हेस्टिंग आणि तिसरा जो आहे तो फायनान्सिंग. ऑपरेटिंग मध्ये कंपनीचे रोजचे जे काही खर्च आहेत त्याच्याशी रिलेटेड तो मुद्दा आहे. दुसरा जो आहे तो इन्व्हेस्टिंगचा, याच्यामध्ये कंपनीची स्वतःची जागा असेल किंवा कंपनीचं बाकीच्या काही गोष्टी असतील ज्याच्यामध्ये जागा मी म्हटल्याप्रमाणे याचा समावेश येतो, ज्याच्यामध्ये कंपनीने काही गुंतवणूक केलेली आहे म्हणजे इन्व्हेस्ट केलेली आहे. तिसरी जी गोष्ट आहे ती आहे फायनान्सिंगशी रिलेटेड. त्याच्यामध्ये कंपनीचे जे काही शेअर्सशी रिलेटेड व्यवहार असतील, कंपनीचं काही देणं घेणं असेल, कंपनीचे जे काही रिटर्न्स असतील, लाभांश असतील, या सर्व गोष्टी त्याच्यामध्ये इन्क्लूड होतात. तर आजचे जे काय आपले चर्चेचे मुद्दे होते, संवादाचे जे काही मुद्दे होते, ज्याच्यामध्ये फायनान्शियल स्टेटमेंट हा मुख्य मुद्दा होता आणि त्या मुद्द्याच्या अनुषंगाने आपण त्याचे जे काही सब पॉइंट्स बघितले, त्याची आज जी आपण चर्चा केली या माध्यमातून तुम्हाला फायनान्शियल स्टेटमेंट काय आहे त्याचा एक योग्य अर्थ लक्षात आला असेल. तुमच्या मनातील गोंधळ नक्कीच कमी झाले असतील आणि तुम्हाला या सगळा फंडामेंटल रिसर्चशी रिलेटेड अभ्यास केल्यानंतर, त्या प्रत्येक मुद्द्याचा अभ्यास केल्यानंतर आपल्याला आता या निष्कर्षापर्यंत पोहोचता येईल की जसं एखादा क्रिकेट टीमचा कॅप्टन ज्यावेळेस मॅच सुरू होते त्यावेळेस टॉस करतो, पण त्या टॉस करायच्या वेळेस किंवा करायच्या आधी तो त्या पिचचा सुद्धा अभ्यास करत असतो. अगदी त्याच पद्धतीने आपल्याला ज्यावेळेस शेअर्सची खरेदी करायची असते त्यावेळेस आपल्याला योग्य पद्धतीने फंडामेंटल रिसर्च करणं गरजेचं असतं. आजचं जे फायनान्शियल स्टेटमेंट होतं त्याचा अभ्यास करणं हा तेवढाच महत्त्वाचा आहे, कारण हे फायनान्शियल स्टेटमेंट म्हणजेच त्या कंपनीचं एक प्रगती पुस्तकच असतं आणि त्या प्रगती पुस्तकाचा व्यवस्थित अभ्यास केल्यानंतर आपल्याला त्या कंपनीची विद्यमान स्थिती लक्षात येते आणि आपण योग्य पद्धतीने शेअर खरेदी करण्यासाठी निर्णय घेऊ शकतो असं म्हणणं योग्य ठरेल असं मला वाटतंय त्या याच्यामध्ये. तर आय होप आजचा जो काही संवाद आहे तो तुम्हाला नक्कीच उपयोगी ठरेल. तुमच्या मनातले जे काही प्रश्न असतील याच्यामुळे नक्कीच हलके झाले असतील. तुमच्या मनात अजून काही प्रश्न असतील ते कमेंट बॉक्समध्ये कळवा. आपला नंतरच्या व्हिडिओमध्ये दुसराही मुद्दा आपण चर्चेला घेणार आहोत, तो पुढील संवादात आपण व्यवस्थितरित्या स्पष्ट करू. त्याचबरोबर कमेंट बॉक्समध्ये आम्हाला काही तुमच्या मनातल्या शंका असतील किंवा अजून काही प्रश्न असतील ते कळवा. बेल आयकॉनला क्लिक करा. आज इथेच थांबू. धन्यवाद. काळजी घ्या.